अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामतीतील पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवलाय। सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मताधिक्य घेऊन विजय मिळवला। या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, तर काँग्रेसनेही माघार घेतली होती। 2,23,705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यापैकी 2,18,969 मतं सुनेत्रा पवार यांना मिळाली। त्यांनी 2,18,930 मतांनी विजय मिळवला। सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा बारामतीत 2019 मध्ये प्रस्थापित केलेला 1,65,265 मतांचा विक्रम मोडलाच, पण विधानसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा विक्रम केलाय। याआधी 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघात सुनील कुमार शर्मा यांच्या नावे 2,14,835 एवढ्या मतांनी विजय मिळवून त्यांनी विक्रम केला होता। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा हा रेकॉर्ड मोडलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा त्यांनी रेकॉर्ड मोडलाय। 1,65,000 मताधिक्यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडलाय। सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा 2019चा हा रेकॉर्ड मोडलाय। मन खरं तर खूप भरून येते, पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे।